नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ही कथा काही भागांमध्येच निरोप घेणार आहे. त्यानंतर आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी देखील आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यावरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. जुनहो म्हणाला, हो मला माहीत आहे, पण तरीही. त्याच्या आवाजातील काळजी तिला स्पष्ट जाणवली होती. अनायाने त्याचा हात हातात घेतला. मी ठीक आहे. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मला काहीही होणार नाही. दुसऱ्या दिवशी जुनहोने मिस्टर हान यांना फोन केला. तो म्हणाला, मला 2 विश्वासू सिक्युरिटी ऑफिसर्स हवे आहेत. तुम्ही भारतात कोणाला ओळखत असाल तर प्लीज अरेंज करा क्वाइटली. अनायाला हे कळता कामा नये. अंडरस्टँड, मिस्टर हान म्हणाले. त्याच दिवशी अनाया आणि सविता दोघी बाजारात गेल्या होत्या. पण त्यांना न कळता 2 सिक्युरिटी ऑफिसर दूरवरून त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. संध्याकाळी सर्वजण एकत्र चहा पित होते. माधव वर्तमानपत्र वाचत होते. अचानक घराबाहेर एक कुरिअर बॉय आला. अनाया जोशी? हो. कुरिअर बॉयने एक छोटासा बॉक्स तिच्या हातात दिला. कोणाकडून आहे? तिने विचारलं. तो उत्तरला, माहीत नाही मॅम. एवढं बोलून तो निघून गेला. अनायाने तो बॉक्स उघडला. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आत एक तुटलेला फोटो होता. फोटोमध्ये अनाया आणि जुनहो एकत्र हसताना दिसत होते. त्या फोटोवर लाल रंगात लिहिलं होतं, तुमचा हा आनंद जास्त दिवस टिकणार नाही. अनाया, सविता घाबरून लगेच तिच्या जवळ आल्या. माधवही लगेच तिथे आले. जुनहोने तो फोटो हातात घेतला. त्याचा चेहरा गंभीर झाला होता, कारण त्याला समजलं होतं या सर्वांमागे नक्कीच ली सांग-वूक होता. रात्रीची वेळ होती. ली सांग-वूक एका अंधाऱ्या खोलीत एका खुर्चीवर बसला होता. त्याच्यासमोर विक्रम मल्होत्रा उभा होता. तो म्हणतो, फक्त धमकी? ली सांग-वूक थंड हसत म्हणतो, ही फक्त सुरुवात आहे. त्यांना घाबरायचं कसं हे पण शिकवायला हवं ना. इकडे जोशी निवासमध्ये अनाया फक्त कूस बदलत होती. तिला काही केल्यास झोप लागत नव्हती, कारण तिच्या मनात भीती होती. इतक्यात कोणीतरी तिच्या रूमच्या खिडकीवर टकटक केलं. ती घाबरली आणि थरथरतच तिने पडदा बाजूला केला. समोर जुनहो उभा होता. तिने लगेचच खिडकी उघडली. त्याने आतमध्ये उडी मारली. तो म्हणाला, डोंट बी स्केअर्ड, आय एम हिअर. अनायाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, कारण धोका कितीही मोठा असला तरी जुनहो तिच्यासोबत उभा आहे हे तिला चांगलंच ठाऊक होतं. जुनहो तिला अलगद उचलतो आणि बेडवर झोपवतो आणि तिथेच बसून तिच्या डोक्यावर आणि केसांवर प्रेमाने हात फिरवत गप्पा मारू लागतो. त्याच्या स्पर्शाने अनायाला सुरक्षित वाटत होतं. गप्पा मारता मारता ती कधी झोपी जाते हेच तिला समजत नाही. पुढच्या दिवशी जोशी निवासमध्ये थोडं तणावाचं वातावरण होतं. कालच्या त्या पार्सलमुळे सर्वजण चिंतेत होते. माधव वर्तमानपत्र घेऊन बसले होते, पण त्यांचं लक्ष वारंवार अनाया आणि जुनहोकडेच जात होतं. एकमेकांची काळजी आणि डोळ्यात दिसणारं प्रेम यावरून त्यांना जवळजवळ खात्री झाली होती. इतक्यात जुनहोचा फोन वाजतो. तो कॉल घेण्यासाठी बाहेर बागेकडे निघून जातो. अनायाही नकळत त्याच्या मागे जाते. बागेत काही वेळाने जुनहो म्हणतो, काळजी करू नको, आपण लवकरच त्याला शोधून काढणार आहोत. अनाया म्हणते, माहीत नाही, पण मला खूप भीती वाटते आहे. जुनहो म्हणाला, मी आहे ना. एवढं बोलून तो तिचा हात हातात घेतो.
तू अजिबात काळजी करू नकोस, असं म्हणत तो तिच्या कपाळावर चुंबन घेतो. पण त्यांना न कळता माधव आणि सविता खिडकीतून त्यांना पाहत होते. मग सविता म्हणाल्या, तो आपल्या मुलीवर खूपच प्रेम करतो. माधव हलकसं हसत म्हणाले, हो, हे तर खूपच पुढे गेले आहेत. काही वेळाने सविताजी अनायाला किचनमध्ये बोलावतात. अनु, तुला काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू? त्या म्हणतात. अनायाला आता मात्र भीती वाटत होती, पण ती मानेनेच होकार देते. सविताजी म्हणतात, तू आणि जुनहो, तुमच्या दोघांचं नक्की काय नातं आहे? क्षणभर पूर्णपणे शांतता पसरते. अनायाच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं. आई, ती पुढे काही बोलणार तोच सविताजी म्हणतात, माझ्यापासून काही लपवू नकोस, असं म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तुझ्या डोळ्यात मला सगळंच स्पष्ट दिसतं, पण तरीही मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अनायाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, हो आई, मी त्याच्यावर खूप प्रेम करते. सविता हसल्या आणि तिला मिठी मारली. इकडे बाल्कनीत माधवांनी जुनहोला बोलावलं होतं. ते म्हणाले, मिस्टर किम, तुम्ही माझ्या मुलीवर प्रेम करता? जुनहोने एक खोल श्वास घेतला आणि अगदी ठामपणे म्हणाला, हो, अगदी मनापासून. हो, अगदी मनापासून प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहील. माधव त्याच्याकडे पाहून हसले. तो म्हणाला, अंकल, मला मिस्टर किम नाही तर जुनहो म्हणा. माधव लगेच म्हणाले, मग जुनहो, आजपासून तुम्ही मला अंकलऐवजी बाबा म्हणा. जुनहोच्या चेहऱ्यावर दिलासा होता. तो म्हणाला, थँक्यू बाबा. हे ऐकताच माधव आणि जुनहो हसू लागले. पण त्याच क्षणी घराच्या कंपाऊंड वॉलजवळ एक सावली हलली. एक व्यक्ती भिंत ओलांडून आत येण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातात कॅमेरा होता आणि तो थेट घराच्या दिशेने येत होता. तर दूरवर एका कारमध्ये बसलेला ली सांग-वूक हसत म्हणाला, चला, शेवटी त्यांच्या आनंदाच्या शेवटाला सुरुवात झालीच. माधव आणि जुनहो बोलत असताना माधवांचं लक्ष त्या सावलीकडे गेलं. कोण आहे तिकडे? ते मोठ्याने ओरडले. त्या व्यक्तीने लगेच पळण्याचा प्रयत्न केला, पण जुनहोने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागे धाव घेतली. तो माणूस भिंत ओलांडणार त्याआधीच जुनहोने त्याला पकडलं. हू सेंड यू? तो विचारू लागला. हू सेंड यू? तो विचारू लागला. तो व्यक्ती घाबरला. मला काही माहीत नाही. तेवढ्यात तिथे आले. तेवढ्यात काही सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांच्या तपासणीत त्या व्यक्तीकडून एक कॅमेरा सापडला आणि त्यात अनाया, जुनहो, त्याचबरोबर जोशी कुटुंबांचे अनेक फोटो होते. जुनहोचा चेहरा रागाने लाल झाला होता, कारण आता त्याला स्पष्ट झालं होतं की ली सांग-वूक त्यांच्यावर नजर ठेवून होता. रात्र अशीच उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वातावरण थोडं गंभीर होतं. माधवांनी अचानक सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. अनाया गोंधळून म्हणाली, काय झालं बाबा? सांगतो, काही विशेष आहे, ते म्हणाले. सविताजींनी हसू दाबलं. अनाया आणि जुनहो एकमेकांकडे पाहू लागले. मग माधव उठले. ते म्हणाले, मला काल रात्री समजलं की माझी मुलगी आता खूपच मोठी झाली आहे. अनायाच्या डोळ्यात पाणी आलं. माधव पुढे म्हणाले, आणि आता तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे, जो तिच्यासाठी अगदी योग्य व्यक्ती आहे. हे ऐकताच अनाया स्तब्ध झाली. जुनहो देखील शांतपणे त्यांच्याकडेच पाहत होता. माधव त्याच्या जवळ गेले. जुनहो, आजपासून तू आमच्यासाठी अनायाचा बॉस नाही, तर आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. क्षणभर शांतता पसरते आणि पुढच्याच क्षणी अनाया धावत जाऊन माधवांना मिठी मारते. थँक्यू बाबा. सविता यांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आले. मग अनायाने जुनहोचा हात पकडला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिने पहिल्यांदाच तिच्या आईवडिलांसमोर असं केलं होतं. माधव आणि सविता एकमेकांकडे पाहून हसतात.
कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीचा आनंद सर्वात महत्त्वाचा होता. पण त्याच वेळी पुण्याबाहेरच्या फार्म हाऊसमध्ये ली सांग-वूक संतापाने टेबलवर मूठ आपटत होता. निकम्मे, एका मुलीवर नजर ठेवण्याचं कामही नीट जमत नाही यांना. त्याच्यासमोर विक्रम उभा होता. शांत व्हा, तो म्हणाला. आता जे झालं ते झालं. आता पुढची चाल खेळू. ली सांग-वूकचा चेहरा हलकासा तिरका करत म्हणाला. हो, आता त्यांच्यावर नाही तर त्यांच्या प्रेमावर हल्ला करायचा. असं बोलून त्याने एक फाईल टेबलवर फेकली. त्यावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट सेपरेशन. दुसऱ्या दिवशी सकाळी जोशी निवासमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सविताजी किचनमध्ये गोडधोड बनवत होत्या. अनाया म्हणते, आई, आज काय स्पेशल? सविता आणि माधव एकमेकांकडे पाहून म्हणतात. आज एक महत्त्वाची चर्चा आहे. अनाया गोंधळते. तेवढ्यात जुनहो खाली येतो. माधव त्याला आपल्या शेजारी बसायला सांगतात. तो म्हणतो, जुनहो म्हणतो, जी बाबा. ते ऐकून माधव हसतात. ते म्हणतात, तुला माहीत आहे का, भारतात मुलीच्या वडिलांकडे तिचा हात कसा मागतात? जुनहो क्षणभर थबकला, कारण त्याला याविषयी काहीही माहिती नव्हती. तर इकडे अनाया लाजून पूर्णपणे लाल झाली होती. बाबा, ती म्हणाली. पण माधव अगदी गंभीर होते. ते म्हणाले, तू आमच्या मुलीचा हात मागणार आहेस की नाही? जुनहो काही क्षण शांत राहतो आणि मग तो उठून सरळ माधवांसमोर उभा राहतो. तो म्हणतो, बाबा, मी अनायावर अगदी मनापासून प्रेम करतो. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे आणि जर तुमची परवानगी असेल तर मला तिच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून सविताजी भावूक झाल्या होत्या. माधव देखील काही क्षण त्याच्याकडे पाहतात आणि मग हसत म्हणतात, परवानगी आहे. सर्वजण खूपच आनंदात होते. दुपारी सगळे मिळून साखरपुड्याच्या तयारीबद्दल बोलत होते. हसू, मजा, स्वप्न सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. पण दूर एका हॉटेलमध्ये ली सांग-वूक आणि विक्रम मल्होत्रा बसले होते. टेबलवर काही फोटो पडले होते. विक्रम हसत म्हणाला, हे पुरेसं आहे. ली सांग-वूकने एक फोटो हातात घेतला. त्यात जुनहो एका मुलीसोबत दिसत होता. खरं तर हा फोटो अनेक वर्षांपूर्वीच्या एका जुन्या बिझनेस इव्हेंटचा होता. पण तो असा एडिट केला होता की जणू जुनहोचं त्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं भासत होतं. हे फोटो अनायापर्यंत पोहोचले पाहिजेत, विक्रम म्हणाला. ली सांग-वूक हसला. ते माधव आणि सवितापर्यंत पोहोचले पाहिजेत, तो म्हणाला. त्याच संध्याकाळी जोशी निवासच्या दरवाजावर एक अनोळखी कुरिअर येतं. माधव जोशी? हो, माधव म्हणतात. त्या व्यक्तीने एक लिफाफा त्यांच्या हातात दिला. माधवांनी तो उघडला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू एका क्षणातच गायब झालं. सविताजींनी त्यांची रिॲक्शन पाहिली. त्या त्यांच्या शेजारी जाऊन म्हणाल्या, काय झालं? माधवांच्या हातून फोटो खाली पडले. ते फोटो जुनहो एका मुलीसोबत असतानाचे होते. इतक्यात अनाया आणि जुनहो हॉलमध्ये आले. त्यांनी माधवांचा बदललेला चेहरा पाहिला. बाबा, अनाया हळूच म्हणाली. माधवांनी शांतपणे ते फोटो उचलले आणि जुनहोसमोर ठेवले. हॉलमध्ये शांतता पसरली होती. अनाया त्या फोटोकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अविश्वास होता आणि जुनहो शांतपणे त्या फोटोंकडे पाहत होता. काही क्षणांनी तो हलकसं हसला. त्याचं हसू पाहून सर्वजण गोंधळले. तू हसतो आहेस? माधव म्हणाले. जुनहोने ते फोटो हातात घेतले. तो म्हणाला, हो, मी हसतोय कारण हे फोटो खोटे आहेत. काय? माधव म्हणाले. जुनहोने एका फोटोवर बोट ठेवलं. हा फोटो 5 वर्ष जुना आहे. हा एका बिझनेस समिटचा आहे
आणि ही मुलगी माझी गर्लफ्रेंड नाही, तर ती एका पार्टनर कंपनीची CEO आहे. अनाया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. जुनहोने दुसरा फोटो दाखवला. हा फोटो एडिट केलेला आहे, तो म्हणाला. ओरिजिनल फोटोमध्ये आम्हा दोघांच्यामध्ये अजून 3 लोक उभे होते. माधव आणि सविता एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे, सविता म्हणाल्या. हो, जुनहो गंभीर आवाजात म्हणाला. आणि हे सगळं कोणी केलं आहे हे देखील मला चांगलंच ठाऊक आहे, तो म्हणाला. ली सांग-वूक. त्याचं नाव ऐकताच अनायाचा राग अनावर झाला. तो इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो? हो, जुनहो उत्तरला. कारण आता त्याच्याकडे गमावण्यासारखं काही उरलं नाही. क्षणभर शांतता पसरते. मग अनाया जुनहोकडे चालत आली. सगळ्यांसमोर तिने जुनहोचा हात हातात घेतला. ती म्हणाली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जुनहो. फक्त तिच्याकडेच पाहत होता. अनाया म्हणते, एक फोटो, एक अफवा किंवा संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभं राहिलं तरीही मी नेहमी तुझ्यासोबत असेन. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जुनहोच्या डोळ्यात भावना दाटून आल्या. कारण त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर इतका अढळ विश्वास ठेवत होतं. सविता हसल्या. आता समजलं? तुमच्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही. नेहमी असेच एकत्र एकमेकांसोबत पूर्ण विश्वास आणि प्रेमाने राहा. इतक्यात मिस्टर हान यांचा फोन येतो. जुनहो त्यांचं नाव पाहताच फोन रिसीव्ह करतो. मिस्टर हान म्हणतात, इमर्जन्सी. जुनहोचा चेहरा लगेचच गंभीर होतो. काय झालं? त्याने विचारलं. आम्हाला विक्रम मल्होत्राच्या ऑफिसमधून माहिती मिळाली आहे. ली सांग-वूक, तो तुमच्या नात्यावर हल्ला करत नाही, तर तो फक्त तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा मूळ प्लॅन तुमच्या साखरपुड्या दिवशी काहीतरी मोठं करण्याचा आहे आणि तो त्याच्याच तयारीत आहे. तुम्ही दोघेही प्लीज सावध राहा. मिस्टर हान यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्याच चेहऱ्याचा रंग उडाला होता. तो नक्की काय करणार आहे? जुनहोने विचारलं. मिस्टर हान यांचं उत्तर ऐकून जुनहो जागच्या जागीच स्तब्ध झाला. त्याचा प्लॅन अनायाला लक्ष्य बनवण्याचा आहे. साखरपुड्याला फक्त 3 दिवस बाकी होते. जोशी निवासमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सविता आणि माधव तयारीत व्यस्त होते. अनाया आणि जुनहो एकत्र बसून गेस्ट लिस्ट पाहत होते. इतके लोक? तो आश्चर्याने म्हणतो. हे भारत आहे मिस्टर किम. इथे लग्नात अर्ध शहर येतं, अनाया हसत म्हणाली. त्यानंतर ते दोघेही हसू लागले. पण जुनहोच्या मनात अजूनही मिस्टर हान यांचा इशारा सतत फिरत होता. त्या दिवशी संध्याकाळी अनाया तिची मैत्रीण रियासोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. जुनहो एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकला होता. त्याने अनायाला फोन केला. फोन उचलताच जुनहोने विचारलं, कुठे आहेस तू? अनाया उत्तरली, मॉलमध्ये. जुनहो म्हणाला, लवकर परत ये. अनाया मस्करीत म्हणाली, ओह मिस्टर ओव्हर प्रोटेक्टिव्ह. जुनहो म्हणाला, मी सिरियस आहे. अनाया म्हणाली, ठीक आहे. फोन कट झाला. पण मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर 2 अनोळखी माणसे अनायाकडे लक्ष ठेवून होते. टार्गेट कन्फर्म्ड, त्यापैकी एकाने फोनवर सांगितलं. दूर एका कारमध्ये बसलेला ली सांग-वूक हसला. आज फक्त इशारा द्या, तिला कळलं पाहिजे की ती सुरक्षित नाही. काही वेळाने अनाया आणि रिया पार्किंग एरियाकडे यायला निघाल्या. तिथे फारशी माणसे नव्हती. अचानक एक पांढरी व्हॅन खूपच वेगाने त्यांच्या दिशेने आली. अनाया, रिया जोरात ओरडली. अनाया वळली. ती व्हॅन वेगाने तिच्याकडेच येत होती. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. इतक्यात कोणीतरी धावत येऊन अनायाला बाजूला ओढलं. ते दोघेही जमिनीवर कोसळले. ती व्हॅन वेगाने पुढे निघून गेली. अनायाने डोळे उघडले तर समोर जुनहो होता. जुनहो म्हणाला, अनाया? जुनहो? अनाया म्हणाली.
त्याच्या हाताला खरचटलं होतं आणि कपाळातून हलकंसं रक्त देखील येत होतं. तू ठीक आहेस ना? जुनहो अनायाला विचारू लागतो. अनाया डोळ्यात अश्रू आणत म्हणते, जखमी मी नाही, तू झाला आहेस. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. यापुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे आपल्या या चॅनेलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि यावरील नवनवीन अपडेट्स पाहत राहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.